नमस्कार. उपवास असो की नसो, साबुदाणा वडा आपल्याकडे केव्हाही आवडीने खाल्ला जातो. ह्या प्रमाणाने व पद्धतीने साबुदाणा वडे तेलात फुटत नाहीत, तेल शोषून घेत नाहीत व कुरकुरीत होतात. आता ह्या पद्धतीने तुम्ही बनवले तर तुमचेही साबुदाणा वडे कुरकुरीत होतील. कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी 1 कप साबुदाणा निवडून घेतला आहे. हा 200 ग्रॅम आहे. साबुदाण्यात पाणी ओतूया. हा असा हाताने चोळून धुतला की स्टार्च निघून जातो. आज आपण साबुदाणा भिजत घालण्याची पद्धत व पाण्याचे प्रमाण असे घेणार आहोत की ज्यामुळे साबुदाणा तेलात फुटणार नाही. साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेल्या साबुदाण्यात पाऊण कप पाणी. पाणी साबुदाण्याच्या लेव्हलपर्यंत म्हणजेच साबुदाणा बुडेपर्यंतच आहे. 1 कप साबुदाण्याला पाऊण कप पाणी असे प्रमाण घेतले तर साबुदाणा वडा तेलात फुटत नाही, तेलकट होत नाही. ह्या प्रमाणामुळे साबुदाणा वडा खाताना कुरकुरीत लागतो. ह्यावर झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा बघूया. हा छान भिजला आहे. 3 ते 4 तासातही साबुदाणा व्यवस्थित भिजतो. हा असा मोकळा करून घेऊया. साबुदाणा मोकळा करून एका ताटात ओतून घेतला आहे. 2 उकडलेले व साल काढलेले बटाटे घेतले आहेत. हे किसून घेऊया. किसल्यामुळे बटाटा व्यवस्थित मिक्स होतो व मिश्रण एकजीव होते. हे पूर्णपणे थंड झाल्यावरच किसावे. बटाटा किसला आहे. आता किसलेला बटाटा कपाने मोजून घेऊया. हा पाऊण कप आहे. बटाटा जास्त झाला तरीही साबुदाणा वडा फुटतो, तेल शोषून घेतो व कुरकुरीत होत नाही. साबुदाण्यात बटाट्याचा कीस घातला आहे. जिरे अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट पाव छोटा चमचा, 3 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या आहेत. मिरच्यांचे तुकडे टाकण्याऐवजी अशा वाटून घातल्या तर त्यांचा फ्लेवर एकसारखा मिक्स होतो. अर्धा इंच आले किसून घेऊया. तुम्हाला उपवासाला जिरे व आले चालत नसेल तर वापरू नका. अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून त्यांची साले काढून टाकली व नंतर कूट करून घेतला आहे. चवीनुसार मीठ, थोडासा लिंबाचा रस. व्यवस्थित मिक्स करूया. इथे एक लक्षात ठेवा की साबुदाणा व बटाटा फक्त एकजीव करावा. साबुदाणा मॅश करू नये. त्यामुळे वड्याला टेक्स्चर छान येते. साबुदाणा वडे सर्वांनाच आवडतात. त्यामुळे ज्यांना उपवास नाही तेही आवडीने खातात व त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करावा लागत नाही. आता आपण परफेक्ट प्रमाण बघूया. 1 कप साबुदाण्याला पाऊण कप उकडलेला बटाटा व अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट असे प्रमाण घ्यावे. तुम्ही बघू शकता साबुदाणा मॅश झाला नाही कारण आपण हा हलक्या हाताने मिक्स केला आहे. मिश्रण एकजीव झाले आहे. आता वड्यांना आकार देऊया. सर्व वडे एकसारखे होण्यासाठी एका वाटीत मिश्रण घेतले आहे. आता हाताला शेंगदाणा तेल लावूया. ह्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही. पाणी लावू नये. मिश्रणाला गोल आकार देऊया. दोन्ही हातांनी चपटा करूया. मिश्रण खूप दाबले तर वड्यावर साबुदाण्याचे टेक्स्चर दिसत नाही. त्यामुळे आपण हे हलक्या हाताने दाबले आहे. कढई व्यवस्थित बंद करूया. त्यावर एकही क्रॅक नसेल तर वडा तेलात फुटत नाही. तुम्ही बघू शकता ह्यावर एकही क्रॅक नाही. असा वडा तेल शोषून घेत नाही व तेलात फुटत नाही. सर्व वडे करून घेतले आहेत. कढईत शेंगदाणा तेल गरम केले आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. मिश्रण घातल्यावर लगेचच बुडबुडे आले आहेत म्हणजेच तेल व्यवस्थित गरम झाले आहे. कधीही साबुदाणा वडे कमी गरम तेलात तळू नये, नाहीतर ते तेलकट होतात. साबुदाणा वडे तेलात सोडूया. पहिला वडा सोडल्यावर थोडेसे थांबून दुसरा सोडावा. त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत. नवशिके असाल तर झाऱ्यावर वडा ठेवून तेलात सोडावा व थोडे लांब उभे राहूनच वडा तेलात सोडावा. आता 1 मिनिट असेच ठेवूया. त्यामुळे वड्यांच्या कडा बंद होतात व वडा फुटत नाही. लगेचच उलटले तर ते झाऱ्याला चिकटून फुटतात. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. तांबूस रंगावर तळून घेऊया. व्हिडिओत सांगितलेले प्रमाण व टिप्स वापरल्या तर तुमचा एकही वडा तेलात फुटणार नाही. कढईत जेवढे बसतील तेवढेच वडे सोडावे, नाहीतर ते एकमेकांना चिकटतात
व काढायला गेले तर फुटतात. तुम्हाला तुपातले साबुदाणा वडे आवडत असतील तर तूप वापरू शकता. कधीकधी आपण गाडीवर साबुदाणा वडे खातो तेव्हा ते आपल्याला त्याबरोबर कोशिंबीर देतात. ती खायला खरंच खूप मजा येते. वडे टम्म फुगले आहेत म्हणजेच ते आतून पोकळ झाले आहेत, कच्चे राहिले नाहीत. आता मध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या मध्ये कापणे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर त्या तेलात फुटतात व तेल हातावर उडून चटका बसतो. वडे व मिरच्या तळल्या आहेत, काढून घेऊया. वड्यांबरोबर मिरच्या तळल्या तर वड्यांनाही मिरचीचा खूप छान फ्लेवर येतो. अजिबात तेलकट झाले नाहीत, रंगही छान आला आहे. सर्व वडे तळून घेऊया. ह्यात मध्यम आकाराचे 9 ते 10 वडे होतात. आता वड्याबरोबर खाण्यासाठी कोशिंबीर बनवूया. त्यासाठी 1 कप दही घेतले आहे. त्यात 1 छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ. हे फेटून घेऊया. दही ताजे घेतले की कोशिंबीर चवीलाही छान होते. हे फेटले आहे. साखर विरघळली आहे. आता बारीक कापलेली 1 हिरवी मिरची, अर्धा इंच किसलेले आले, किसलेली काकडी आवडीनुसार, पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, थोडीशी कोथिंबीर. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कोशिंबीरबरोबर साबुदाणा वडा खाऊन बघा, तुम्हालाही खूप आवडेल. काकडीची कोशिंबीर तयार आहे. तळलेल्या मिरच्या एका वाटीत काढून घेतल्या आहेत. त्यावर थोडेसे मीठ. हे तुम्ही दही, शेंगदाण्याची चटणी, उपवासाच्या हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. तुम्ही बघू शकता वडा खूपच कुरकुरीत झाला आहे. वरून कुरकुरीत व आतून मऊ व पोकळ झाला आहे. तयार आहे कुरकुरीत साबुदाणा वडे व काकडीची कोशिंबीर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.